शिक्षकांवरील लष्करी शिस्तीच्या विरोधात शिक्षक सेना आक्रमक झाली असून अपघात, असंवेदनशील धोरण व शिक्षकांच्या अवहेलनेचा निषेध करत शिक्षण संचालक राहुल रेखावार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असताना शिक्षकांच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण धोरणातील असंवेदनशीलता आणि कडक अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक झाली आहे। परभणी जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी परभणी यांना शिक्षण संचालक राहुल रेखावार यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत जाहीर निषेध जिजाऊ ज्ञानतीर्थ प्रशिक्षण केंद्र येथे शिक्षक सेना पदाधिकारी व जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने निषेध घोषणा देत निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे, या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे, गुलाब हरकळ, महानगर अध्यक्ष प्रकाश हरगावकर, तालुकाध्यक्ष जयशंकर राखुंडे, संघटक गिरीश पिंपळगावकर, बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष नरेंद्र दिशागत, पंडित नाईक, लक्ष्मण वाघमारे, शेख अली, सरचिटणीस पंडित दराडे, विष्णू सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। ठिकाणी आंदोलन, निवेदन रूपी आंदोलन चालू आहे। यामध्ये आमच्या शिक्षक सेनेचे परभणी जिल्ह्याचे परभणीचे महानगर अध्यक्ष प्रकाशराव हरगावकर सर, जिल्हा सरचिटणीस पंडितराव दराडे, जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र दिशागत, तालुका संघटक गिरीश पिंपळगावकर, प्राध्यापक राखुंडे सर यांच्यासह सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी आज या प्रशिक्षण स्थळी येऊन शिक्षकांना याविषयीचं जागृती करून शिक्षकांच्या निवेदनावर निषेध व्यक्त करून आणि हे निवेदन मुख्यमंत्र्याला पाठवून या रेखावारची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आमची शिक्षक सेना गप्प बसणार नाही। राहुल धबाळे, जनशक्ती, परभणी।